नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अगदी सध्या ज्वलंत विषय घेऊन आलेलो आहोत, की जो प्रत्येक जोडप्याला, जो प्रत्येक वधूवरांच्या आई वडिलांना प्रश्न पडलेला असतो, की काय करावे, काय करू नये. पंचांगमध्ये तर शून्य गुण दाखवत आहेत, तेच आपण बघायचं आहे. पंचांगामध्ये जर शून्य गुण येत असतील, त्यानंतर जर या गोष्टीमुळे काय लग्न मोडायचं करायचं. दुसरी एक गोष्ट अशी सांगतात, की जर लग्न झालं तर 1 वर्षाच्या आत जोडीदाराचा मृत्यू होत असतो. हे खरं आहे का? हे काय खरं आहे, काय खोटं आहे, हे बघायचं आहे. आणि 1 वर्षात जोडीदाराचा मृत्यू आणि जर मृत्यू षडाष्टक योग जर आपल्या कुंडलीमध्ये येत असेल, तर काय करायचं? हे प्रश्न प्रत्येक म्हणजे ज्यांना हे फेस करावे लागतात त्यांच्यासाठी हे प्रश्न असतात. त्याच्यावरचे आपण उपाय आणि काय बघायचं आहे, काय खरं आहे आणि काय खोटं आहे. त्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि ते सुद्धा घर बसल्या तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. आपला फोन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 98 22 11 94 72. या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे पाठवायचं आहे. हे पाठवल्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही पाठवायचे आहेत. आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला अगदी घर बसल्या देऊ. वळूया आपल्या विषयाकडे. प्रेम प्रकरण असतात, काहींमध्ये विवाह मुलं मुली ठरवतात. यामध्ये लग्न ठरताना एक गोष्ट लक्षात त्यावेळेला येते, की मग दोघांची जन्मवेळ, जन्मतारीख घेतली जाते, दोघांचे कुंडली बघितली जातात आणि या कुंडलीमध्ये मग आपल्याला कळतं, की गुण बघितले जातात आणि यामध्ये कळतं 18 पेक्षा गुण कमी जुळलेले आहेत, नाहीतर अगदी त्या गुणाच्या समोर क्रॉसच केलेला आहे, म्हणजे खूणच केलेली आहे, म्हणजे लग्न करायचं नाही. आणि हे कोणासाठी केलेलं असतं, की ज्यांच्या कुंडलीमध्ये मृत्यू षडाष्टक योग येतो दोघांच्या कुंडलीमध्ये, त्यांच्यासाठी केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं, की 1 वर्षानंतर असा मृत्यू षडाष्टक योग आहे आणि कोणाचा मृत्यू होईल. तर पहिल्यांदा आपण बघायचं आहे, हा योग कोणत्या गोष्टीवरून, बेसिक गोष्टीवरून बघितला जातो. तर हा योग फक्त चंद्र या एका ग्रहावरून बघितला जातो. कुंडलीमध्ये 12 ग्रह असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यापैकी फक्त चंद्र ग्रह हा मनाचा कारक असल्यामुळे, म्हणजे स्वभावाशी निगडीत असल्यामुळे हा योग बघितला जातो. बाकीच्या इतर ग्रहांचा विचार या गोष्टीमध्ये केला जात नाही, कारण गुण हे फक्त राशी, नक्षत्र आणि चरण यावरती गोष्टी ठरवल्या जातात. आता मेष रास आणि कन्या रास यांची जर असेल तर ते एकमेकाला जमत नाही असं पंचांगामध्ये दिलेलं असतं. मृत्यू षडाष्टक योग येतो. मिथुन रास, वृश्चिक रास, सिंह रास, मकर रास, तुळ रास, मीन रास, धनुरास, वृषभ रास, कुंभ रास आणि कर्क रास अशा एकूण या ठिकाणी 12 राशी झालेल्या आहेत. असा त्याचा अर्थ आहे, की कन्या रास मुलाची असू दे किंवा मुलीची असू दे आणि मेष रास सुद्धा मुलाची असू दे किंवा मुलीची असू दे, पंचांगामध्ये क्रॉस केलेला आहे, शून्य गुण दिलेले आहेत. तर हे लग्न मोडण्यापर्यंत हा दोष आहे का? तर या ठिकाणी इतर ग्रह सुद्धा कुंडलीमध्ये बघायला पाहिजे. म्हणजे जरी पंचांगामध्ये शून्य गुण दिले असले तरी इतर ग्रह, म्हणजे जर मुलाच्या कुंडलीमध्ये वैवाहिक जीवन किंवा मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्याही कुंडलीमध्ये वैवाहिक जीवन चांगलं असेल, वैवाहिक सुख चांगला असेल, संतती योग चांगला दोघांच्या कुंडलीमध्ये असेल, दोघांचे स्वभाव जरी विरुद्ध असतील, कारण ह्यामधून एक सांगितलं जातं, की दोघांचे स्वभाव हे विरुद्ध असण्याची शक्यता आहे, पण कुंडलीमध्ये लग्न मैत्री जर असेल, या गोष्टींचा जर आपण विचार केला, शुक्र या ग्रहांचा विचार केला, तर या ठिकाणी जरी शून्य गुण जमत असले तरी सुद्धा लग्न करायला हरकत नाही, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, 1 वर्षाच्या आत मृत्यू षडाष्टक म्हणजे मृत्यू होईल का? असं आहे, की कुंडलीमध्ये 8वं स्थान हे मृत्यूचं स्थान आहे आणि ते जर स्ट्रॉंग असेल आणि त्याच्यामध्ये जर भरपूर आयुष्य, दीर्घायुषी जर कुंडलीमध्ये योग असतील, तर जरी हा मृत्यू षडाष्टक योग असला तरी सुद्धा लग्न करायला हरकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे.
तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळाल्या असतील, की जरी शून्यवा गुण असतील तरी सुद्धा लग्न करायला हरकत नाही. परंतु दोघांच्या कुंडली पाहणं हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि असंच एक व्हाईस वर्सा सुद्धा आहे. म्हणजे ज्यांचे 36 पैकी 36 गुण जुळतात, परंतु त्यांची दोघांची कुंडली ही खराब आहे. तर सुद्धा लग्न म्हणजे गुण जमतात म्हणून लग्न करणं हे सुद्धा तसंच चुकीचं सुद्धा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. घर बसल्या तुम्हाला मार्गदर्शन एका दिवसामध्ये मिळणार आहे. नमस्कार.